आज गुजरातचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात आहेत, मुंबईमध्ये येणार आहेत अशी पण माहिती मिळते आणि व्हायब्रंट गुजरात या कार्यक्रमानिमित्त ते या ठिकाणी येणार आहेत। आपल्यासोबत प्रवीण दरेकर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। एकीकडे व्हायब्रंट गुजरातचा कार्यक्रम होतोय, दुसरीकडे संजय राऊत म्हणतात की महाराष्ट्रातले जे उद्योग आहेत ते परराज्यामध्ये जात आहेत, हे महाराष्ट्र सरकारचं फेल्युअर आहे आणि भाजपमुळे हे सगळं घडतंय। मला वाटतं संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय। त्यांना सकाळ दुपार संध्याकाळ भाजप टीका, मोदी साहेब आणि देवेंद्रजींचा द्वेष या पलीकडे त्यांना काहीच बोलता येत नाही आणि सरकारवर टीका, शिंदे साहेबांवर टीका। आता मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे। वेगवेगळ्या प्रकारची राज्ये या ठिकाणी आपल्या राज्यात इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी विनंती करायला येणं स्वाभाविक आहे, परंतु याचा अर्थ महाराष्ट्रातली इन्व्हेस्टमेंट बाहेर जाते असा जावई शोध लावायची काही आवश्यकता नाही। आपण बघाल देवेंद्रजींच्या काळात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर होता, पुन्हा आता त्या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजी, अजितदादा पुन्हा महाराष्ट्राला ते गतवैभव मिळवून देत आहेत। आणि त्याच्यामुळे मला वाटतं संजय राऊतांनी तर विकासावर बोलू नये। ना त्यांनी एक छोटं विकासाचं काम केलं, ना कुठला प्रकल्प उभा केला, की ना कुठली 5 वर्ष 2.5 वर्ष त्यांची सत्ता असताना एखादं विकासाचं काम केलं। त्याच्यामुळे विकासावर गप्पा मारणं हा संजय राऊतांच्या दृष्टीनं त्या ठिकाणी मला वाटतं हास्यास्पद असा विषय असा मला वाटतं। व्हायब्रंट महाराष्ट्राचा आत्मा काढून गुजरातला पाठवला जातोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील खालच्या भाषेत त्यांनी टीका केली आहे। ते म्हणतात की त्यांच्या गळ्यामध्ये एक पट्टा आहे आणि दिल्लीश्वरांचा पट्टा आहे। त्यांच्या गळ्यामध्ये शरद पवार साहेबांचा पट्टा आहे, त्याची पहिली त्यांनी स्पष्टता त्या ठिकाणी द्यावी। आणि एकनाथरावजी शिंदे साहेब तुमच्या ठिकाणाकडे पण लक्ष देत नाहीत। ते म्हणतात माझं काम भलं मी भला आणि मी विकास कामाने उत्तर देतो, आणि त्याच्यामुळे प्रत्यक्षात ते विकास कामं करून इन्व्हेस्टमेंट आणून त्या ठिकाणी उत्तर देतील। संजय राऊतच्या वाचाळ बडबडीला ते उत्तर देऊ इच्छित नाहीत, हा त्यांचा स्वभाव आहे। त्यांनी ही भूमिका ठेवलेली आहे। दसरा मेळावा आहे आणि या निमित्ताने सुद्धा त्यांनी भाष्य केलं आहे। शिंदे आणि अजित पवार यांनी हिम्मत असेल तर वेगळा पक्ष काढून दाखवावा असं सुद्धा ते म्हणतायत। एकीकडे सरकार व्यवस्थित काम करत असताना, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवत आहे असा दावा करत असताना अशा पद्धतीचे जेव्हा आरोप लागतात त्यावेळी कशा पद्धतीनं उत्तर दिलं जातं? नाही, मला वाटलं राज ठाकरे साहेबांनी शिवसेनेतनं वेगळं झाल्यानंतर पक्ष काढून दाखवला ना, चालवला, टिकवला, वाढवला। आणि त्याच्यामुळे आज आपण बघाल की त्या ठिकाणी तुमचा पक्षच त्यांचा झालेला आहे, त्याच्या पक्ष काढण्याची आवश्यकता त्यांना पडलेली नाही। आणि तशाच पद्धतीनं अजितदादांचा त्या ठिकाणी शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष त्यांचा झाला आहे। मग जर पक्षच त्यांचा असल्यावर त्या ठिकाणी वेगळा पक्ष काढण्याची काय आवश्यकता आहे? तुम्ही तेलंगणाला पण गेला होता, असं काय घडलं की तुम्हाला तेलंगणाला जावं लागलं किंवा तुम्हाला तिथून बोलावणं आलं? भारतीय जनता पक्षाची एक निवडणुकीतली कार्यपद्धती आहे। वेगवेगळ्या राज्यातून त्या ठिकाणी निरीक्षक पद्धतीनं म्हणा, प्रवासी कार्यकर्ता म्हणून म्हणा, पाठवत असतात। आणि तशाच पद्धतीनं आम्ही मध्ये सुरतला जाऊन आलो, गुजरातला टीम आमची गेली होती, कर्नाटकला गेलो होतो, मध्य प्रदेशला गेलो होतो, आणि आता मुंबईतनं मनोज कोटक असेल, मी असेल, महाराष्ट्रातनं 5-6 आम्हा प्रमुख कार्यकर्त्यांना तिकडे जबाबदारी दिले म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो। बरं, ललित पाटील प्रकरण आहे, या प्रकरणी आता सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केलेले आहेत, इतर नेते गंभीर आरोप करतायत। दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी होते, त्यांचाच कार्यकर्ता होता असा दावा पण केला जातोय। कॉल रेकॉर्ड तपासा सरकारला देखील आवाहन केलं जातोय उपमुख्यमंत्र्यांना। या प्रकरणी सरकार कुठेतरी अडचणीत असं तुम्हाला वाटतं का की बिनबुडाचे आरोप आहेत? बिनबुडाचे आरोप आहेत। सुषमा अंधारेंना ही टीका करण्याशिवाय दुसरा काही उद्योगधंदा नाही आहे। त्या विकास कामांवर कधी बोललेल्या मला आठवत नाही, शासनाला काही महत्त्वपूर्ण सूचना केलेल्या आठवत नाहीत। फक्त असणाऱ्या परिस्थितीत टीका करणं, मीडियाचं लक्ष वेधणं। आता त्यांना तर खुलं चॅलेंज त्या ठिकाणी दादा भुसेंनी दिलं आहे की माझे आरोप सिद्ध करा, कागदपत्र द्या। आता एवढं खुलं आव्हान दिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी सामोरं गेलं पाहिजे। केवळ टीका करून चालत नाही, टीकेला त्या ठिकाणी सिद्ध करावं लागतं, ते दुर्दैवानं करू शकत नाहीत। आणि शिंदे साहेबांनी यावर भूमिका स्पष्ट केलेली आहे, सांगितलेलं आहे की या विषयाचं मी डिटेल माहिती घेतो आणि मला वाटतं दादा भुसेंचा काही संबंध नाही। आमदार अपात्रतेचं जे प्रकरण आहे, विधानसभेचे अध्यक्ष उद्या सुनावणी घेणार आहेत, काय नेमकं वाटतं तुम्हाला, कुणाची बाजू भक्कम ठरेल? नाही, हे ठरवणारी न्यायालयीन यंत्रणा आहे, आयोग आहेत, आणि ते काय करणार हे आम्ही बोलणं प्रिजुडाईज होईल।
न्यायालयीन चौकटीत संविधानाला अनुसरून लोकशाहीला अभिप्रेत असणारा योग्य निर्णय होईल यावर आमचा विश्वास आहे. राहुल नार्वेकर योग्य निर्णय घेतील, कारण ते वारंवार म्हणतात त्यांच्यावर सुद्धा दबाव आहे. नाही, राहुल नार्वे दबावाला भीक घालणारं असे अध्यक्ष नाही आहेत. कुठलाही दबाव त्यांच्यावर प्रभाव करणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. ते कायद्याचे अभ्यासक आहेत, त्याच्यामुळे बारकावे त्यांना माहीत आहेत आणि तेही त्या ठिकाणी लोकशाहीला अभिप्रेत असणारा संविधानाला समोर ठेवून कायदेशीर न्यायालयीन चौकटीत बसणारा निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. शेवटचा प्रश्न आहे, PFI संदर्भातली कारवाई जी आहे ती मुंबईच्या विक्रोळीत सुरू आहे. NIAने छापेमारी केलेली आहे. आरोपींना दरवाजा उघडायला बराच वेळ लावलेला आहे, बराच गदारोळ त्या ठिकाणी झाला आणि पोलिसांना सुद्धा त्या ठिकाणी वेठीस धरलं. काय म्हणाल याबद्दल? नाही, किती त्या ठिकाणी देश पोखरला जातो अशा प्रकारच्या विघातक घातक प्रवृत्तींनी या निमित्तानं पुढे येत आहे. परंतु यांना एक मोठी ताकदवान यंत्रणा आहे, याचा बिमोड करेल, मुळाशी जाईल. आमच्याशी बोलल्याबद्दल. तर प्रवीण दरेकर यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्यासोबतच संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं. कॅमेरा पर्सन संतेश बाईकरसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.